पहले तो आपके बैंक में आए हुए मेरा सामान्य जो भी किसान है, गरीब से गरीब क्यों ना हो, उसके साथ पहले आप जैसे प्राइवेटाइजेशन वाले करते हैं वैसा आप लोगों का उनके साथ अच्छा व्यवहार रहना चाहिए। आज का संदर्भ दो, शासन का भी स्पष्ट निर्देश है। क्यों कोई का साहब बोनस का पैसा नहीं काटना है, खर्चे के रूप में घरकुल का नहीं काटना है, क्योंकि घरकुल के पैसे एक साथ 30-40 हजार रुपए आते हैं ना, ये धड़ से काट देते हैं। फिर वो आधा जो घर रहता है उसका वैसा जमा हो रहा है खाते में, उसको काट रहे हैं, निराधार का पैसा काट रहे हैं। मैं जो बोल रहा हूँ बात सच है क्या गलत है? उनको माइक दे। आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली आमगाव तहसील कार्यालयात पार पडली बँक प्रबंधकाची आढावा बैठक। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 30 जुलै 2025 रोजी आमगाव तहसील कार्यालयात ही बैठक पार पडली, ज्यात आमगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व शासकीय आणि सहकारी बँकेचे प्रबंधक उपस्थित होते। या बैठकीचा प्रमुख उद्देश होता शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासंबंधी अडचणी समजून घेणे, शासकीय लाभ वितरणातील अडथळे दूर करणे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत उपाययोजना ठरवणे। बैठकीत आमदार संजय पुराम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात कोणतेही अडथळे येऊ नये, बँकांनी सहकार्याची भूमिका घेत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ घ्यावे। त्यांनी हेही स्पष्ट केले की पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही कारणामुळे कर्ज नाकारू नये। के लाभाच्या बाबतीतही आमदार संजय पुराम यांनी दिले कठोर निर्देश। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, घरकुल योजना आणि शेतकरी बोनस यासारखे लाभ बँकांनी कर्जावरील वसुलीसाठी कापू नयेत। हे लाभ शेतकऱ्यांच्या हक्काचे असून त्यांच्या वैयक्तिक वापरासाठीच आहेत, असे ते म्हणाले। यानंतर महसूल विभाग व ग्रामविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेत या बैठकीत गेल्या काही दिवसातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा झाली। घराची पडझड, गोठ्यांचे नुकसान, शेतीचे नुकसान याबाबत तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। या बैठकीत तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी, पंचायत समिती सदस्य तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। आमदार संजय पुराम यांनी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचावी असे आवाहन केले। ही बैठक शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरली असून लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असाही विश्वास आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केला आहे।